साठी दिवस रात्र मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अगदी तन मन धन अर्पण केलेले आहे आणि आपण बघू शकताय या स्पर्धेचं रंगत किती वाढलेले आहे। एक भलाढ्य दोन्ही संघ आणि या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमध्ये हा एक जबरदस्त सामना होणार आहे, काही शंका नाही। दोन्ही संघ नावारूपाला तितक्याच ताकदीचे आणि तितक्याच प्रतिभेचे। पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज सुभाष पहिल्या चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकललेला आहे, एकच धाव मिळणार आहे, फक्त स्ट्राइक रोटेट होईल। जण बघू शकता आपण लाईव्ह टेलिकास्ट, साफसूत्र टेलिकास्ट, ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून स्ट्रेट ड्राइव्ह केलेला आहे। एक धाव नक्कीच पूर्ण होईल, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? क्षेत्ररक्षणामध्ये जरी थोडीशी चूक झाली मात्र त्याचा फारसा इथे परिणाम पाहायला मिळत नाही। आमचे भिवंडी ग्रामीण समालोचक संघटना या संघटनेतील सदस्य सुभाष धुमाल सर तसेच सुनीलजी पवार सर हे दोघे इथे उपस्थित झालेले आहेत, आपले मनपूर्वक आभार। एकेरी धावा प्रत्येक चेंडूमागे एकेरी धावा, गॅप शोधला जात नाही, गॅपमध्ये चेंडू ढकलला जात नाही आणि त्या अनुषंगाने धावसंख्या मात्र पहिल्या षटकामध्ये वेग पकडत नाहीये। तितकीच चांगली गोलंदाजी सुभाषकडून। आता मात्र उत्कृष्ट फटका, चेंडू जाईल स्ट्रेट, क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात आणि सीमारेषे लगत उत्कृष्ट झेल। माजी अध्यक्ष सन्माननीय गणेशजी केनी सरांनी सुद्धा या स्पर्धेसाठी अतिशय मेहनत घेतलेली आहे। बघूया दोन्ही संघ तितक्या ताकदीचे आहेत, तितकेच बलवान आहेत आणि हा सामना नक्कीच चुरशीचा होईल शंका नाही आणि प्रेक्षकांना चुरशीचे सामने पाहिजे। इथे बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू गेले, एकेरी धाव। बघा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुभाष करून, तिन्ही फलंदाजांना कुठल्याही प्रकारे आक्रमण करून दिलेलं नाही या गोलंदाजाने। धावसंख्या 4, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता संतोष तरे यांनी, मात्र सीमारेषे लगत चांगला झेल पकडला गेला। सुभाष पुन्हा एकदा राईटम ओव्हर द विकेटचा मारा, पुरेसा सार खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह, तेथे क्षेत्ररक्षक तैनात, चांगलं क्षेत्ररक्षण। एकेरी धावे व्यतिरिक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, काय घडलंय तेथे पंच काय सांगतायत बघूया। तिसऱ्या पंचांकडे मात्र त्यांनी दाद मागितलेली आहे। तिसरा पंच आता पाहणी करतील आणि बघूया धावचित आहे का। अगदी वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला धोक्यात टाकलं होतं, मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि चांगली फेकी झाली, यष्ट्यानं चेंडू चांगल्या रीतीने लावलं गेलं होतं। बघूया आता काय घडेल। ऑन फील्ड अंपायर आपण डिसिजन जो द्याल तो मान्य असेल आणि पंचांनी इथे बाद ठरवलेला आहे। दुसरा घडी बाद झालेल्या पहिल्या षटकात 2 हादरे बसलेले आहेत। प्रत्येक कर्णधाराने आपली विकेटची संख्या, गडी बाद होण्याची संख्या
त्यानंतर धावगती, जे काही सरासरी असेल, धावा असतील, या सर्वांचं गणित आपल्या डोळ्यासमोर ठेवून सामने खेळायचे आहेत. कारण याआधी आपण बघितलं सिद्धिविनायक अंजूर संघ आणि आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघ या दोघांमध्ये किती चुरस झाली होती रनरेटच्या अनुषंगाने. एक विकेटच्या फरकाने संघ पुढे 16 मध्ये प्रवेश करू शकलेला आहे. सुनील पवार सर, आपलं स्वागत आहे. नक्कीच भेट द्यायला आले. ते याआधी स्पर्धेमध्ये समालोचन करत होते कुठेतरी. सुभाष धुमाळ सर आणि सुनील पवार सर तिथून इथे आले भेट देण्यासाठी या स्पर्धेला. आपलं खूप खूप आभार, धन्यवाद. जगदीश नाईक स्वतः आता गोलंदाजी हातामध्ये स्वीकारत आहेत. चांगले फलंदाजमधून त्यांची ख्याती आहे, त्यांचं नाव आहे, त्यांचा दबदबा आहे. इथे मात्र अष्टपैलू भूमिका पार पाडताना पहिल्या चेंडूवर मोठा फटका, क्षेत्ररक्षक तैनात आणि चांगले क्षेत्ररक्षण हे जोशी 11 भादोड या संघाची ओळख आहे. पिंटू यांच्या सेफ हँडमध्ये. या स्पर्धेवर नक्कीच अतिशय लक्ष केंद्रित करून मेहनत घेतली. ही स्पर्धा पार पाडण्यासाठी हे भिवंडी तालुक्यातील आपल्या संघटनेतील सर्व खेळाडूंना खेळण्याचा आनंद मिळावा, दिवसरात्र खेळण्याचा आनंद मिळावा या अनुषंगाने विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मनोहरदादा जोशी तसेच संस्थापक अध्यक्ष श्री प्रतापदादा पाटील यांच्या एकमताने ही स्पर्धा दिवसरात्र खेळवण्याचा निर्णय घेतला. त्यास सचिव रमेशजी तरे साहेबांनी दुजोरा दिला. त्यानंतर धर्मेंद्र तांगडी हे त्यांच्या सोबतीला नेहमी असतातच, त्यांनीही अतिशय परिश्रम घेतले. हेमंतजी गुळवी मुसाभाई यांचा तितकाच वाटा आहे खारीचा. हलक्या हाताने चेंडूवर लेट कट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हवं तसं तिथे घडलेलं नाही. एकेरी धावेने या मात्र 2 षटकामध्ये जर आपण विचार केला तर एकेरी धावांवर जास्त भर दिलेला आहे. आतापर्यंत 5 एकेरी धावा आलेल्या आहेत सिंगलच्या स्वरूपाने. म्हणजे मोठे फटके खेळण्याला संधी दिलेली नाही आहे, तितकी गोलंदाजी प्रभावी होत आहे. सुभाष आणि जगदीश बघा पुन्हा एकदा एकेरी धाव. एकेरी धावाने इथे काही घडणार नाही आहे. कुठल्याही प्रकारे मोठी धावसंख्या तुम्हाला उभारी दिली जाणार नाही आहे. जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला एक संघर्ष स्थितीमध्ये न्यायचं असेल तर 35+ तरी धावा होणं गरजेचं आहे. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, शपल क्रॉस होऊन स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र बॅटची कडा घेतली आणि यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू गेलेला. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू बॅटवर सहजासहजी येत नाही आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे एकेरी धावा आतापर्यंत जास्त गेलेले आहेत. 8 धावा आतापर्यंत एकेरीच्या स्वरूपात गेलेल्या आहेत. म्हणजे बघू शकता आपण कितपत टप्प्यावर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बघूया क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरू शकते. पुन्हा एकदा सिंगल, कदाचित सिंगलचा विक्रमही घडू शकते. असे अनोखे विक्रम होत असतात. प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही विक्रम दडलेले असतात. या षटकातील अंतिम चेंडू धावसंख्या आहे ती फक्त 9 आणि 9च्या 9 सिंगलच्या स्वरूपात धावा आलेल्या आहेत. हा विक्रम होऊ शकतो. इथे मात्र त्या विक्रमाला मोडून काढतोय काय? हो, हा जाईल चेंडू लॉंग लेग सीमारेषेबाहेर चौकार.
चेंडू आहे ते ओळखलं त्याने आणि शपल क्रॉस झाला आणि लॉंग लेग सीमारेषेबाहेर त्या चेंडूला ढकलून दिलं. चेंडू गेला सीमारेषेबाहेर चौकारासाठी. इथे या चौकाराने धावसंख्या पोचलेली आहे डबल फिगरमध्ये 13 पिंटू पाटील. गोलंदाजी मार्गावर पिंटू पाटील येतोय. चांगली गोलंदाजी चालली होती जगदीश नाईक यांनी, मात्र शेवटच्या चेंडूवर फलंदाजाने त्यांना थोडंसं बुचकळ्यात पाडलं. दुहेरी धाव रविराज यांच्या माली यांच्या बॅटमधून 5 एकेरी धावा घेतल्या होत्या रविराज यांनी आणि त्यानंतर ही दुहेरी धाव. पुरेसावर खेळण्याचा प्रयत्न, चांगलं यष्टीरक्षण तिथे पाहायला मिळालं. काय चेंडू होता सुरेख आणि तितकंच सुरेख यष्टीरक्षण पाहायला मिळालं संदीप मोरे यांच्याकडून. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, यष्ट्यांवर चेंडू आदळतोय. पुढचा चेंडू पिंटू पाटील. इथे पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता, स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र कुठल्या प्रकारे यश आलेले नाही. धावसंख्या मात्र वाढत नाही. वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. 16 आहे आतापर्यंत. पुन्हा एकदा पिंटू. आता मात्र शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज झाला होता. क्षेत्ररक्षक तिथे होतं. शॉट थर्ड मॅनला बलदेव, मात्र नाही तिथे झेल पकडता आलं. प्रयत्न चांगला होता, चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही, अंदाज घेता आला नाही आणि एक झेल सुटलेला आहे. एकेरी धाव. धावसंख्या 17. जेवढे चेंडू तितक्या धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुरेसा साथ खेळण्याचा प्रयत्न, आता मोठा पटका आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आले आणि चुकी करणार नाही. बाद होईल फलंदाज. स्पर्धेला खरोखरच सर्वांनीच अगदी तन्मनधनाने सहकार्य केलेले आहे, मदत केलेली आहे. यानंतर जो सामना होणार आहे गावदेव चौठा डुंगे आणि सचिन स्पोर्ट पूर्णा या आधीच्या संघाने सामना जिंकला होता अगदी सहज. त्या संघाला आता गावदेव चौठा डुंगे या संघाशी 2-2 हात करायचे आहेत. 41-97 आर्टिका 4 चाकी गाडी कुणाची आहे, त्या गाडीमुळे कुठेतरी ट्रॅफिक इथे म्हणजे अडथळा निर्माण होत आहे. कृपया या मालकाने आपले वाहन बाजूला काढायचं आहे. 41-97 4197 उजव्याच्या बाहेर चेंडूला फक्त हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. कुठले प्रयत्न फलंदाजाचे यशस्वी होत नाही. बंदरा मारुती काल्हेर हा संघ एक मोठ्या नावाचा जरी संघ असला तरी मात्र कामगिरी तितकी त्यांची होत नाही, कारण प्रतिस्पर्धी संघाची गोलंदाजी तितकीच अचूक टप्प्यावर होत आहे. जोशी 11 भादवड ए संघाची, आणि ज्यांनी नाणेफेक जिंकली आणि का गोलंदाजी स्वीकारली त्याचं पूर्ण प्रत्यय इथे पाहायला मिळते आपल्याला. मोठा फटका, हा चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. बघा झेल सुटला आणि चेंडू सीमारेषे बाहेर गेलेला आहे. बघू काय तिथे निर्णय पंचाचा षटकाराचा येतोय. जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले.
ती 24. आणि इथे मात्र बघा याचसाठी त्याने त्या आपल्या सहकार्यावर विश्वास दाखवला होता. सांघिक क्रिकेट यालाच म्हणतात मित्रांनो. जबरदस्त फटका. मात्र अपेक्षेपेक्षा जास्त उंची घेतली आणि सीमारेषा नाही गाठू शकला आणि परिणामस्वरूप तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. शेवटचा चेंडू शेष. विकास येतोय. शरीरयष्टी भरभक्कम आहे. तितकाच फटका त्यांच्या बॅटमधून येणं गरजेचं आहे. बघूया शेवटचा गुरु यांचा चेंडू. पुढे ससाद खेळण्याचा प्रयत्न. एक तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव अगदी सहज. दुसरी धाव अगदी सहज पूर्ण. बत्तीस धावा धावफलकावर आहेत आणि 33 धावा कराव्या लागतील. याआधी आपण बघितलं 33 धावा करून 34 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ते पेलवता आलं नव्हतं. सिद्धिविनायक अंजूर संघाला. ज्यादा टर्न संपता ना तर टॉस घेऊन चेंज कर. चला विनंती असेल बंदरावरती काल्हेर आपण लगेच छत्ररक्षण लावून घ्या. विनंती करतोय तुम्हाला. आपण पाहिलं तर
बंदरावरती काल्हेर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तसेच जोशी 11 भादवड ए संघाला विनंती आहे आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवायची आहेत. पंच ही खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी पुढे गेलेले आहेत. तर विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. 4 षटकामध्ये आपण पाहिल्या बंदरावरती काल्हेर संघाने आपण पाहतोय धावसंख्या 32 जमा केली आणि 33 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं गेलं. शेवटच्या ओव्हरला ज्या 15 धावा आल्या गुरु नाईक यांच्या त्या कुठेतरी मदतगार ठरतील. त्या अगोदर आपण जर पाहिलं तर सुभाष याने 5 धावा दिल्या एक गडी बाद करून आणि आपण पाहिलं तर एक जगदीश नाईक यांनी सुद्धा चांगला षटक हाताळला एक गडी बाद केला आणि 8 धावा खर्च केल्या. सलामीची जोडी चला मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा प्लीज विनंती असेल. मित्र वेळ आपल्यासाठी थांबणार नाही याची नोंद घ्यायची आहे. कमिटी आपली चांगली आहे आपल्यासाठी थांबू शकते बट वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे याची नोंद घेऊन आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी खेळाला सुरुवात होईल. आपण पाहतोय भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून क्रिकेटचा महासंग्राम चाचणी स्पर्धा 2025-26 हे भव्य दिव्य सभगमय वातावरणात साकारण्यात आलेली स्पर्धा पाहायला मिळते. विद्यमान अध्यक्ष सन्मान्य मनोहरजी जोशी साहेब असतील, संस्थापक अध्यक्ष प्रताप पाटील साहेब, रमेश तरे साहेब, धर्मेंद्र तांगडी साहेब, हेमंत गुलवे साहेब, संदीप मोरे साहेब, आनंद पाटील साहेब, हरिदास पाटील, बंटी चौधरी, गणेश केनी आणि आपण पाहिले तर रुपेश म्हात्रे या सर्वांची ही मेहनत मित्र आपल्याला पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा कुणा एकट्या डुकट्याची नाही तर ही आपल्या सर्वांची आहे कारण ही चाचणी स्पर्धा आहे आपल्या मंडळाची स्पर्धा आहे आणि आपल्यासाठी आयोजित केलेली आहेत. तर वेळेसाठी आपण सहकार्य करत आपण खेळाला लवकरात लवकर सुरुवात करूया. जोशी 11 भादवड संघास 33 धावांची आवश्यकता या सामन्यावरती विजय संपादन करण्यासाठी. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जगदीश नाईक क्रिकेट विश्वातील एक सर्वात मोठा नाव मित्र. आज लाईव्हचा जमाना आहे पण एक काल होता एक वेळ होती. एका षटकामध्ये 7 षटकार ठोकण्याचं जो भीम पराक्रम करणारा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय जगदीश नाईक ऑन स्ट्राइक. नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय गुरु. क्या बात आहे. दोन्ही फलंदाज अतिशय तुल्यबल्य ताकदवार. त्यांच्या समोर आव्हान आहे 33 धावांचं. बट रजनी क्रिकेट स्पर्धा आहे ना. रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये 33 धावा या भरपूर धावा असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही आहे. परंतु असा भला मोठा फलंदाज आपल्या समोर आहे. गोलंदाजाला निश्चित त्या गोष्टीचा विचार पडला असेल परंतु आपल्यातील कर्मकुशलता अर्पण करण्यासाठी आपल्यासमोर कोण आहे हे न बघता माझ्यामध्ये जी कला आहे ती दाखवण्याचा प्रयत्न मी करू शकतो. मी रणात थांबू शकतो. ही मनाशी बांधलेली गाठ जोपर्यंत तुम्ही घट्ट करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती तुम्ही पूर्णत्वास विजय मिळवत नाहीये. गोलंदाज रविराज टानवतोय गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय लोंगांच्या रिजनला गॅप मोठा नाही रनांचा टोटा. चेंडू जातो सीमा पार. पहिल्या चेंडूवरती येतोय दणदणीत चौकार. तो ज्या नावाने या भिवंडी तालुक्यात ज्याच्या नावाचा बोलबाला नेहमी राहिला आहे साजेशी खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी चौकार येतोय. जगदीश नाईक नामी काफी आहे. ज्या खेळाडूने खरोखरच क्रिकेटला वेड लावलं या भिवंडीकरांच्या तोच खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही क्रिकेटवरचं प्रेम जसे तसं आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज रविराज तयार होईल सरसावेल आपल्या गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार. 33 धावांचं आव्हान. 29 धावांची अजून आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. पुढे चेंडू अजून एक दे धमाका दे तडाखा. चेंडू सीमा पार. बिग हिट षटकार.
करतोय. निश्चितच संगीत डोलवण्यासाठी लावणं गरजेचं आहे. या ठिकाणी पाहतोय आपण 2 फटके 10 कदम चौकार आणि षटकार. क्या बात आहे. जगदीश नाईक बऱ्याच दिवसातून मला त्यांची खेळी बघायला मिळते. आजच्या दिवसात मी भाग्यवान समजेन की त्यांची खेळी बरेच वर्षातून मला बघायला भेटते. पाहूया पुन्हा एकदा तयार होतोय या ठिकाणी गोलंदाज रविराज. गोलंदाजी मार्क वरती. दहशत का दुसरा नाम जगदीश नाईक. क्या बात आहे. इनफिल्डच्या वरतून यावेळेस कव्हरला खेळून काढला. क्षेत्ररक्षक जातो त्याच्या मागे, परंतु पाहूया काय घडतंय. नाही थांबणार चेंडू, जातोय सीमा पार. अजून एक दमदार असरदार चौकार. खऱ्या अर्थाने रजनी क्रिकेटमध्ये तुम्हाला आक्रमक रूप धारण करणं गरजेचं आहे. यावेळेस उडवला जरूर आहे. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल तोपर्यंत 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. क्या बात आहे. थांबत नाहीयेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये नाश्त्यामध्ये चौकार षटकारच खाल्लेले दिसतात. त्या अनुषंगाने आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली धाव फलकावरती तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 18 या अंकावरती. 33 धावांचं आव्हान आहे. डोक्यामध्ये ते न ठेवता मला या धावा कव्हर करायच्या आहेत आणि त्या कव्हर करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय रविराज मात्र पिसला जातोय, भरडला जातोय. आता मात्र तल हाताला आणि पायाला घाम फुटलेला आहे गोलंदाजाच्या. चेंडू टाकू तरी कुठे. कानमंत्र जरूर दिला असेल तरी सुद्धा डोक्यामध्ये तो प्रश्न आहे. चेंडू हातालाचा कुठे. प्रत्येक चेंडूवरती मार बसतोय. इथेही आपण पाहतोय बॅटची एज कदाचित लागली होती आणि एक नामी संधी चालून आली होती, परंतु इथं मात्र कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही आहे. बऱ्याच कालानंतर निर्धावचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिले षटक चालू आहे. 18 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूची फेकी करण्यासाठी पुन्हा एकदा रविराज तयार होते गोलंदाजी मार्कवरती. भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही डे नाईट स्पर्धा. यावेळेस फुलटॉस होता, परंतु अतिशय वेगवान चेंडू होता. अंदाज काय बांधता आला नाहीये, बट सिंगल धाव घेऊन स्ट्राईक आपल्याकडे राखली गेली आहे. 19 धावा धावफलकावरती. कमिटीचा वेळ निश्चित वाचवलेला आहे. अर्धे तासाचा निश्चित डिझेल वाचवला, यात मात्र काही शंका नाही आहे. एकोणावीस धावा धावफलकावरती. अजून विजयाचं समीकरण 14 धावांचा बाकी आहे आणि 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. दररोज आपण पाहतोय 15 सामने खेळवण्यात येत आहेत आणि हा सामना मित्र आपल्याला पाहायला मिळतोय 11वा. नवीन गोलंदाज विकास येतो गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर इनला जगदीश नाईक. क्या बात आहे. दहशत का दुसरा नाम. रेग्युलर क्रिकेटमध्ये हाकार माजून तर ठेवलेलाच, परंतु 40+ मध्ये सुद्धा मी आज पहिली मॅच बघतो त्यांची आणि त्या पहिल्या मॅच मध्ये सुखद आनंद देणारे बिग हिट मोठे फटके पाहायला मिळाले. आणि या ग्राउंडवरती जो प्रेक्षक राजा जमा होतोय त्याला कारण एकच की चौकार षटकारांची जर आतिषबाजी झाली तर त्यांचं सुद्धा मनोरंजन खूप चांगल्या पद्धतीचं होता. पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेलं पाहायला मिळतं. आपण एक धाव घेतली जाते. एक धावेवरती समाधान मानलं जातं. लेगबायच्या स्वरूपाने ही धाव गणली जाते. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहिलं तर 20 रन्स ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. अजूनही आपण जर पाहिलं तर 13 धावेची आवश्यकता आहे. आता मात्र गुरु यांनी
जगदीश नाईकला सांगितलं असेल की बाबा रे मलाही 2-4 चेंडू खेळू दे, त्यामुळे हलक्या हाताने खेळून स्ट्राईक रोटेट केलेले आहे. इथं गुरु याचा आत्मविश्वास दिसतोय की 4 फटके तू मारतोयस तर 2 फटके मलाही मारू दे. पाहूया तो आत्मविश्वास या ठिकाणी जागृत होईल का, प्रस्थापित होईल का, प्रश्नचिन्ह. परंतु इथं हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. कमी धावा बाकी आहेत, सिंगल डबलने काम बनतंय, तर मोठा फटका कशाला खेळायचा या अनुषंगाने खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 21 धावा पाहायला मिळतात धाव फलकावरती. या वेळेस पाहतोय आपण ऑन साइडला चेंडू जातोय. इथेही आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एन्जॉय केलं जातं मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट दोन्ही फलंदाच्या माध्यमातून, कारण माहिती आहे की सर्व काही आपल्या हाताशी आलेलं आहे. ते राखत मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय केलं जातंय क्रिकेटच्या माध्यमातून. बॅक टू बॅक सिंगलचा खेळ पाहायला मिळतंय. पुढील चेंडू, परंतु इथं मात्र स्पेअर मारा पाहायला मिळतोय. पंच आमच्याकडे वळतायत. समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. एका धावेचा भरणा होते. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 10 धावेची गरज आहे विजयाचं समीकरण. पुढील पाहूया चेंडू. या वेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. इथेही एकच धाव घेतली जाते. अजूनही आपण पाहू शकताय धावसंख्या जरी पाहिली तर 24 धावांची आवश्यकता आहे. पुढील चेंडू. या वेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पाहायला मिळतोय. चेंडू मात्र फरार होतोय. बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिजन मधून चौकार. आवश्यकता आहे. विजयाचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात खूप दमदार असरदार पाहायला मिळाली. त्यानंतर सर्व सूत्र आपल्या हाती आल्यानंतर क्रिकेट थोडंसं स्लो केलं आणि सिंगलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा जगदीश नाईक येतोय स्ट्राईक वरती. बाहुबली उमदा असा हा खेळाडू या वेळेस ताणून दिलं आकाशामध्ये, परंतु मिस टाइम झाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय विकेटचं पतन. जगदीश नाईक झेलच्या स्वरूपात होतोय बाद. कारण या गाण्यांचा खूप वेळ आहे त्यांना, कारण ती धून आहे ना ती त्याच्या कानामध्ये बसलेली आहे. तारपा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पिंटू गोलंदाज. टर्न होतंय गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता. इथं मात्र आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल्स होते.
चेंडू थांबत नाही, जातो सीमा पार आणि आपण पाहतो हा विजयाचा येतोय चौकार. अशा रीतीने दणदणीत विजय या ठिकाणी संपादन केले जात आहे जोशी 11 भादवड या संघाच्या माध्यमातून. हार्ड लक टफ लक तुम्ही झुंज दिली बट बंदरावरती काल्लेर कुठेतरी कमी पडला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला जातो हे पाहूया. नो डाऊट जगदीश नाईक आपण या आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घेऊन जायचा आहे. धन्यवाद. एकता स्पोर्ट सारंगाव, जय गावदेव काटई आणि न्यू तुफान पिंपलास, पवनपुत्र वडपे या